श्री क्षेत्र नाणीज येथे गुरुपौर्णिमेचा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। शनिवारपासूनच अर्थात गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवसापासूनच पावसाचा जोर फार वाढला होता, तरी सुद्धा त्याची पर्वा न करता महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून हजारो भाविक नाणीजमध्ये दाखल झाले होते। गुरूंच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि गुरुपूजनाचा आनंद अनुभवण्यासाठी भक्तांचा सागर नाणीजमध्ये एकवटला होता। संतपीठावर परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज आणि त्यांच्या सर्व परिवारजनांचं आगमन झाल्यावर भाविकांनी आनंदाने एकच जयघोष सुरू केला। गुरुपौर्णिमा ही भारतवर्षामध्ये सर्वत्र साजरी केली जाते। गुरूंच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे जे अनुयायी असतात ते येत असतात आणि त्याप्रमाणे आमच्याकडे इथं प्रतिवर्ष हा कार्यक्रम होतो। तशा प्रकारे आज या कार्यक्रमासाठी लाखो लोक आलेले आहेत आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये जिथे जिथे संप्रदाय तिथून हे सर्वजण उपस्थित आहेत आणि त्यांनी आता षोडशोपचारे वैशिष्ट्य या पूजेत असं आहे की 4 वेदांचे गुरुजी या पूजेमध्ये सहभागी झाले होते आणि 4 वेदांच्या गुरुजींनी षोडशोपचारे ललित पूजा ज्याला म्हणतात ती सकाळी 9 वाजल्यापासून आता दुपारी 1 वाजलेला आहे तिथपर्यंत केलेले आहे आणि गुरुपूजन करून आम्ही त्यांना आशीर्वाद दिला आणि आमचं प्रवचन जे आहे प्रवचनातून जो आशीर्वाद आहे आध्यात्मिक आशीर्वाद तो आम्ही संध्याकाळी देतो। संतपीठावर परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज आणि त्यांच्या सर्व परिवारजनांचं आगमन झाल्यावर भाविकांनी आनंदाने एकच जयघोष सुरू केला। संतपीठावरून ब्रह्मवृंद मंत्रघोषात पूजाविधी सांगत होते आणि हजारो भाविक एकाच वेळी पूजा करत होते। एकाच वेळी कुंकुमार्चन, एकाच वेळी केलेला घंटानाद आणि एकाच वेळी केलेली आरती यामुळे सर्व वातावरणच भक्तीने भारून गेल्यासारखे वाटले। गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी प्रत्यक्ष गुरुदर्शन होणं आणि गुरुपूजन करण्याचा आनंद इथल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता। हजारोंची गर्दी असूनही जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने या सोहळ्याचं चांगलं नियोजन करण्यात आलं होतं। गर्दीला शिस्त लावणारे संस्थानाचे तरुण कार्यकर्ते आपलं काम अगदी चोख बजावत होते। पोलिसांचा बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आला होता। जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानातर्फे आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव सुरळीतपणे चालू आहे। लाखो भक्तगण या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेसाठी हजर झालेले आहेत। महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामधून आणि इतर राज्यामधून सुद्धा लाखो लोक उपस्थित झालेले आहेत। आज या ठिकाणी सुंदरगड परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार नाही आहे। सर्व ट्रॅफिक रस्ते वगैरे व्यवस्थित सुरळीतपणे चालू आहे आणि आज भरपूर पाऊस असून सुद्धा या ठिकाणी नरेंद्र महाराजांचे लाखो अनुयायी गुरुपूजनासाठी बसलेले आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी गुरुपूजन चालू आहे। श्री गुरुदेव। मुसळधार पावसातही भाविक सुंदरगडावरील विविध मंदिरातील देवदेवतांचं रांगेत उभं राहून दर्शन घेताना दिसत होते। नाणीजमध्ये संपन्न झालेला हा गुरुप्रेमाचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा सोहळा खरोखरच अविस्मरणीय असाच होता। श्री गुरुदेव। मी आपल्या या नाणीज पीठाचा मुख्य पुरोहित वेदशास्त्र संपन्न यज्ञविद्या वाचस्पती भालचंद्र शास्त्री शौचे नाशिक। मी अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो आहे। कमीत कमी 20 वर्ष झाली असतील आणि आजचा दिवस हा आपल्या सर्वांकरता आणि आमच्याकरता एक वेगळा आनंदाचा क्षण असतो। आम्ही अनेक पूर्ण भारताबाहेर आम्ही जातो, परंतु ज्या पद्धतीने ज्या शिस्त पद्धतीने या ठिकाणी कार्य होतात, मौलींचे जे अनुशासन आहे हे कुठेही पाहायला मिळत नाही। एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये, एवढ्या पावसामध्ये
एवढे सर्व लाखो लोक बसून राहून पूजा करणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. ते फक्त इथेच पाहायला मिळतं. म्हणून याला आम्ही नाळीला दुसरा स्वर्ग म्हणतो. आज आपण दरवर्षीप्रमाणे सकाळी साधारण 9 वाजता गुरुपूजनाला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे या एवढ्या पावसामध्ये सर्व लोक बसले आणि सांघिक पूजा झाली. एकट्याने करण्याची उपासना आणि एकत्र येऊन करण्याची उपासना या जमीन आसमानाचा फरक आहे. एकत्र केलेली उपासना ही बरीच फलदायी होते आणि म्हणून माऊलींनी ही आपल्या संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि आपण सर्वजणांनी एकत्र बसून एका सुरात एका तालात आणि विधिवत 4 वेदांच्या वेदपुरुषांच्या मंत्रपठणाने आपण हा गुरुपूजनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.